करवीर पोलीस आणि आरोग्य विभागानं संयुक्त कारवाई करत भोगावती साखर कारखाना परिसरात सुरू असणारं बेकायदा गर्भलिंग तपासणी रॅकेट उद्ध्वस्त केलंय. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे डिकॉय कस्टमर म्हणजेच बनावट ग्राहक पाठवून गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा प्रयत्न सुरू करताच दबा धरून बसलेल्या पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकानं अचानक छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह 4 जणांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गर्भलिंग निदानाचं मशीन, गर्भपाताच्या गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आलं. या कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत हे पुन्हा समोर आलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा माननीय पोलीस अधीक्षक श्री विनोद साहेब यांनी चार्ज घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचण्या ज्याचे मोठ्या प्रमाणात चाललेले आहे अशी त्यांना बातमी मिळालेली आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय पथक व स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचे पथक यांची नेमणूक करून ज्या ठिकाणी अशा चाचण्या होत आहेत त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते. सदर भोगावती या ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी चालू आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने वैद्यकीय तालुका ग्रामीणचे जे वैद्यकीय पथक आहे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला. त्या ठिकाणी खाजगी इसम व एक मदतनीस त्याचप्रमाणे 2 बेकायदा डॉक्टर नसतानाही डॉक्टरची प्रॅक्टिस करणारे 2 इसम असे 4 जणांना ताब्यात घेऊन जी मशीन यासाठी वापरली होती ती मशीन देखील ताब्यात घेतली व 4 इसमांकडून मशीन ताब्यात घेऊन त्याच्यावरती गर्भलिंग निदान चाचणी अन्वये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी एक बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. तसेच मेडिसिनची काही किट देखील प्राप्त केलेल्या आहेत, त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमध्ये 4 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांची नावे मोहन पाटील, श्रीमंत पाटील, अनिल टिपुगडे व सुनील पाटील असे आहेत. मोहन पाटील आणि श्रीमंत पाटील यांच्यावरती यापूर्वी देखील 2 ते 3 वेळा PCPNDT ऍक्ट याच्या अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. इतर 2 आरोपीवरती पहिल्यांदाच कारवाई करण्यात आलेली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.